हॅपीनेस जो 100% आहे तो 3 पार्टमध्ये एक्सपर्टने सायकोलॉजिस्टने विभागला. मी तुम्हाला काही सायकोलॉजीच्या एक्सपर्टच्या, कारण आता तुम्ही स्टॅनफोर्डला जाऊन नाही शिकणार ना मॅनेजमेंटचे प्रोटोकॉल. फॅमिली रिलेशनशिप बॉन्डिंगसाठी तुम्ही एक्सपर्ट नाही ना हायर करणार. काही एक्सपर्ट करोडोजमध्ये चार्ज करतात आणि आपल्याला वेळ पण नाही आहे. पण जे आपल्या रस्त्यात आपल्याला भेटलंय ते आपण गॅदर, चांगलं आहे ते गॅदर करू शकतो. त्या गोष्टीला आपण आपल्या आठवणींच्या साठ्यामध्ये ठेवू शकतो. तर त्यातल्या काही व्याख्या, डेफिनेशन्स हॅपीनेसच्या, त्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिल्या ब्रेक नंतर तुम्ही परत आलात, हे फार मोठं साईन आहे की जे तुम्ही अनुभवताय, जे तुम्ही शिकताय, याची खरंच तुम्हाला गरज आहे. आणि माझ्या देण्यापेक्षा तुमच्या घेण्यामधला उत्साह जास्त आहे, हा दुसऱ्या ब्रेकमध्ये मला पर्सनली जाणवला. सो आय एम personally very happy and I will give you maximum things that which you can carry. At the end आपण एक छोटा ग्रुप तयार करू ज्याच्यामध्ये आज तुम्ही चुकून डायरी नाही आणली म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स मी त्या ग्रुपवर टाकल, जेणेकरून तुम्ही त्याच्या काही नोट्स बनवू शकता. चालेल? येस, नो, राईट? माणूस आयुष्यभर शिकणारा असला पाहिजे, लर्नेबल असला पाहिजे. दॅट्स द वन स्किल जे लास्ट मोमेंटला मी तुमच्यावर शेअर करणार आहे. जर तुम्हाला हा प्रोग्राम आवडला, पाटील सर आहेत, मुंडे सर आहेत, यांच्याकडे रिक्वेस्ट करा. मी परत एकदा तुमच्या फॅमिलीबरोबर आपण एक प्रोग्राम करू आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी परत येईल. आपण फॅमिली, मुलं, त्यावेळी गोल सेटिंग, बाकीचे वर्कआउट्स आपण करू आणि त्यावेळी मी माझी लग्नाची बायको पण घेऊन येईल. दुसरी पण आहे का मॅडमचं? आहे की नाही? नेहमी डोक्यात सैतान असतो आपल्या, आहे की नाही? बऱ्याच वेळा आनंदाच्या व्याख्या ज्या आहेत ना त्या पूर्णपणे लोकांनी पैशात मोजल्या. मी एका वेल्दी हेल्दी माणसाचं जीवन सांगतो, ऑफिसरचं. पण पहिलं मी एक उदाहरण देतो. एक गावाकडं शहरातला माणूस, एज्युकेटेड, सुटाबुटातला माणूस गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्यानंतर त्या गावाच्या नदी किनारी बाजूला एक माणूस तळ्यामध्ये काटा टाकून मासा पकडत असतो. तर तो माणूस दिवसभर त्याला तो मासे पकडताना पाहतो. तर तो त्याला विचारतो, अरे तू हे दिवसभर टाइम का वेस्ट करतोय? ही वॉज सिंगिंग सॉन्ग अँड कॅचिंग द फिश. म्हणे मग काय करू? हे सोड, हे गाव बिव काय लाईफ तू वेस्ट करतो, हे सोडून दे. मग काय करू म्हणे? तर म्हणे तू शहराकडे जा. त्याने काय होईल म्हणे? शहराकडे तू जर गेला तर तुला शहरातलं जीवन समजन, लोक समजतील. तिथे गेल्यानंतर यू कॅन हॅव सम कनेक्शन, लोकांबरोबर कनेक्शन होतील, नातं डेव्हलप होईल. त्याने काय होईल म्हणे? तुला लोक कळतील, बिझनेस कळेल, जीवन कळेल. त्याने काय होईल म्हणे? जीवन कळलं तुला, व्यापार कळला तर तू व्यवसाय करशील. त्याने काय होईल म्हणे? व्यवसाय केला, मोठा होशील, बंगला येईल, गाडी येईल, नोकर येतील, लग्न होईल, मुलं होईल. पण त्याने काय होईल म्हणे? त्याने तू जीवनामध्ये कुठेतरी पिकनिकला जाशील, मस्त कुठेतरी एका पॉन्ड, तलावाच्या बाजूला आनंदाने मासे पकडत असशील. मग तो म्हणे मी आता काय करतोय? तर पहिलं लेसन आपल्या सेशनला सुरू करण्यापूर्वी जीवनासाठी खूप महत्वाचं, तुमच्या मुलांना, बायकोला, सगळ्यांना द्या. इट इज नॉट हाऊ मच मनी यू मेक. इट इज नॉट अबाउट हाऊ मच मनी यू मेक. इट इज हाऊ यू मेक दॅट मनी. लोकांचा पैसा नका पाहू, त्या पैशामागे काय क्वालिटीज आहेत ह्या नेहमी पाहिल्या पहा. मोस्ट ऑफ द लोक दे जस्ट फोकस ऑन मनी. सेव्हिंग मनी इज इम्पॉर्टंट पार्ट. पैसा असणं महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही काम केलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये, दुसरे थर्ड पार्टी ॲक्टिव्ह पॅसिव्ह इन्कममध्ये टाकल्या पाहिजेत, तुमच्या फॅमिली मेंबर्स आले पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण एकच अंग डेव्हलप नका करू. फक्त मी एकच हाताचा व्यायाम केला आणि याला चांगला मस्त बायसेप बनवला, सूट नाही करणार आहे. एकच पाय मोठा करून टाकला, सूट नाही करणार. 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या आनंदासाठी, हॅपीनेससाठी. नंबर 1, इट्स युअर बिलीफ सिस्टम.
जीवनाला, लाईफला घेऊन ज्याच्यावर आपण बराच वेळ काम करतोय, हात पाहिला, एक बिलीफ सिस्टम फॉर्म झाली. 40% आनंद जे फिगर आहे एक सायकोलॉजिकल तुमच्या मान्यतेवर आहे. कसं घेताय तुम्ही त्या गोष्टीला. 40% जीवनाचा आनंद बिलीफ सिस्टमवर आहे. अंडर द सेम circumstances, some people they break the record and some people they break themselves. सेम परिस्थितीमध्ये लोकांनी रेकॉर्ड तोडले, सेम परिस्थितीमध्ये काही लोकांनी स्वतःला तोडलं. हाऊ यू लुक ॲट द लाईफ, हाऊ यू लुक ॲट द सर्कमस्टन्सेस. यू डू नॉट हॅव कंट्रोल ऑन सर्कमस्टन्सेस. घटनेवर तुमचा कंट्रोल नाही. उद्या दुसरा ऑफिसर येईल, परवा प्रोटोकॉल येईल, बदलीचे काही होईल, 4 लोक विचित्र वागतील, एखाद्या मंत्र्याचं कोणी नातेवाईक निघाल. कंट्रोल नाही आहे ना आपला. यू डू नॉट हॅव कंट्रोल ऑन दॅट. इट्स युअर बिलीफ सिस्टम, हाऊ यू टेक दॅट, हाऊ यू रिस्पॉन्ड इट. सेम थिंग फॅमिलीला पण एखादी घटना घडली, लगेच तुम्ही रिॲक्ट करला, ओरडलंय. इट्स युअर बिलीफ सिस्टम्स, इट्स युअर बिलीफ सिस्टम्स. 40% लाईफ इज डिपेंड ऑन दॅट. 20% तुमचा हॅपीनेस इज डिपेंड अपॉन युअर मनी. यू शुड हॅव अ गुड मनी, गुड लाईफ, गुड क्लोथ, स्टेटस. बदललं पाहिजे आपलं घर, सोफा, स्टेटस चेंज होत राहिलं पाहिजे. खर्च पण करा जो कमावलाय तो पैसा. आनंदाला सायन्स नाही आहे की तुम्ही एक जण ड्रिंक करतो म्हणून आपण केली पाहिजे. काय होतं, जनरली लेडीज आहेत आपल्याकडं, आपण पाहतो की कोणाच्या तरी लेडीजने तिच्या हजबंडने मोठा केक आणला, मोठं गिफ्ट दिलं, आपल्याला वाटतं तोच आनंद आहे. मग आपण आपल्या फॅमिलीबरोबर उज्जत घालतो की मला तर केकच नाही देत. पण आपला नवरा रोज काळजी घेतोय, जेवली का, कसं आहे, काय. ते एकदाच केलंय त्यांनी, कदाचित रोज घरात WWF चालू असेल त्यांचं, पण आपण तेच घेऊन नाचतो फक्त की मला ते केकच नाही दिला, गिफ्टच नाही दिलं. सो दिस इज व्हॉट हॅपन टू अस. सोशल मीडियावर आपली लाईफ नका आणू जास्त, प्रायव्हेट लाईफ ठेवा. आपण आपल्या फॅमिलीबरोबर बेडरूममध्ये काय मजा करतो, बीचवर काय मजा करतो, हे स्टेटसवर ठेवण्याची गोष्ट नाही आहे. फॉर यू शुड बी अ प्रायव्हेट लाईफ. जे काही तुम्ही प्रायव्हेटली तुम्हाला काही दिसतंय चांगलं, त्याचा फोटो घेतला, टाकला, एका डस्टबिनच्या बाजूला किंवा सुलभ शौचालयाच्या बाजूला खूपसूरत खराटा मारणाऱ्या त्या कामाला पाहून कुठंतरी देव किंवा देवदूत थांबतात आणि त्या माणसाला कळत न कळत शाबासकी देतात की हे काम तू केलंय. सर देवाला थोडा वेळ थांबावं वाटेल. जो एरिया दिलाय त्या एरियात तसं काम करा. कधीतरी खडकात उगवणाऱ्या झाडाला पहा, कधी कधी छाटलेल्या झाडाला आंबे येताना पहा. आहे त्या परिस्थितीत ते जर ग्रो करतायत तर आपण का नाही. दिस इज व्हॉट द बिलीफ सिस्टम. तर पैसा हा फक्त तुमच्या आनंदामध्ये सायकोलॉजिकली 20% रोल प्ले करतो. त्या 20%ला फुलफिलमेंटमध्ये आणा. तुमची आनंदाची व्याख्या काय. देवरे साहेब आहेत आमच्या भागात, त्यांचं सगळं अपब्रिंगिंग झालं की आम्ही एकत्र एकाच कॉलेजमध्ये खो खो खेळायला. तर त्यांच्या आनंदाला खो खोमध्ये मजा येते त्यांना. तुमच्या आनंदाला तुम्हाला कबड्डी खेळून येते. तुमच्या आनंदात तुम्ही तळ्याच्या काठी बसता फॅमिली बरोबर. फुलफिलमेंट जे आहे हे एक कला आहे. ही कला तुम्हाला कशी करायची तशी तुम्ही हे करा. आजकाल सायन्स बनलंय फुलफिलमेंटला. म्हणजे एकाच पद्धतीत की कोणी क्रिकेटची मॅच पाहायला गेला तर सगळे तिकडं, कोणी मूवीला गेला तर सगळे तिकडं, बड्डेला कंपल्सरी केक आणता. माझ्या ग्रुपमध्ये पर्सनल कोचिंगमध्ये जी लोक येतात यांना दादा बंदच राहू देतो. यांना जर मोठे सेलिब्रेशन केले तर मोठमोठ्या लाख रुपयाच्या पेनल्टी आहेत. तुमचे वाढदिवस ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट नका करू, तुमचे अचिव्हमेंट सेलिब्रेट करा. तुम्ही विक्ट्री असते ना, काही रनिंग करून 11 किलोमीटर कंप्लीट केलं तर सेलिब्रेट करा. एक गड सर केला, एक पुस्तक वाचून झालं ना, सेलिब्रेट करा. बर्थडे, ॲनिव्हर्सरी मुलांनाही त्याच सवयी लागतात आणि मग आर्टिफिशियल कृत्रिम एन्जॉय चालू होतो आपला. सगळं लाईफ आर्टिफिशियल झालंय, रोबोटिक झालेलं आहे, खूप मटेरियलिस्टिक होत चालली लोक. गावाकडे अजून टिकून आहे थोडाफार तो, लातूर सारख्या ठिकाणी. शहरांमध्ये खूप प्रॅक्टिकल झाल्या या गोष्टी आणि लोक सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिकार होत गेले. तो सेलिब्रेशन जे आहे ते फक्त पैसा नाही आहे हे डोक्यात ठेवा. 20% इन्व्हॉल्वमेंट पैशाची आहे आणि ती आपण कशी केली पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. तुमच्या परिवाराला कशात आनंद येतो ते चेक करा.
त्याच्यानुसार वर्कआउट्स करा. फॅमिलीचा बॅलन्स करताना काय केलं पाहिजे याच्यावर मी थोड्या वेळात बोलणारच आहे. पण याकडं फोकस नका ठेवू की त्यांनी कसं काय बदललं पाहिजे. कंप्लीट तुमचा फोकस असा पाहिजे की मला स्वतःला बदलवल. जग माझ्या म्हणण्याप्रमाणे नाही वागणार, कुटुंबातली लोक नाही वागणार, ऑफिसर्स नाही वागणार, पण मी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागू शकतो की नाही. येस नो. पण तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तरी वागता का? तुम्ही ठरवता तेवढं किती फॉलो करता? जेवणाचं असेल, डाएटचं असेल, अँगरचं असेल, रागाचं असेल, क्रोधाचं असेल, एक्सरसाइजेसचं असेल, बुक रिडिंगचं असेल. खूप बेहतर गोष्टी अवेलेबल आहे या जगामध्ये, खूप बेहतर. पण आपण ते नाही करत. सो 20% इज युअर मटेरियलिस्टिक वर्ल्ड. हॅपीनेसला फक्त 20%, 40% बिलीफ सिस्टम, 20% तुमचा पैसा आणि उरलेले 40% हॅपीनेसचे. दॅट इज कॉल्ड द कॉन्ट्रीब्युशन. तुम्हाला जगाने दिलंय, तुम्हाला भेटलंय, तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं. ड्युटी करताना इतर अवांतर भागांमध्ये आता तर खूप फॅडच आलंय. पोलीसमध्ये तर साध्या गाडीला सुद्धा आपण पोलीसची प्लेट लावून चालतो. कारण आपल्याला तो अहंकार ही मिरवणारी गोष्ट नाही आहे ना. अहंकार म्हणजे काय की मला राग आला आणि मी काही निर्मिती केली, महात्मा गांधींसारखी, भगतसिंगसारखी. ते दाखवण्याची गोष्ट नाही ना. तुमचा पद हे सगळं राहणार आहे, कुठे प्रॉब्लेम नाही त्याला. पण हे खूप सर्रास आपण पाहायला भेटतो, सर्रास ठिकाणी. तो वॉच करा जगात, जिथं मिळेल तिथं तुम्ही मदत करायची. पण 40% आनंद तुमचा कॉन्ट्रीब्युशनवर आहे. तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलंय कालच्या दिवसात, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय, तुमच्यामुळे किती लोक आनंदी झाली, तुमच्यामुळे किती लोकांना तुम्ही स्माइल देऊ शकल्या. काही लोकांच्या जीवनात भयानक प्रॉब्लेम चालू आहेत, पण तुम्ही दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देख लिया, मैं अपना गम भूल गया. मला जेव्हा दुसऱ्याचे गम माहीत झाले तेव्हा मी माझं, आणि तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, ऑटोमॅटिक तुमचा सॉल्व्ह होतो. एकदा माझा मित्र गाडीत माझ्या बाजूला बसला होता आणि एक लेडीज रस्ता क्रॉस करत होती. मी ब्रेक दाबला. मेजॉरिटी फॅमिली असल्यावर मी गाडी चालवू शक्यच नाही, आणि माझ्या ड्रायव्हरला पण तसे इन्स्ट्रक्शन असतात. तर ती लेडीज, अरे चल ना, ती दूर आहे आणि तुला काय फरक पडतोय, घे पटकन काढून थांबल ती. म्हटलं नाही, ही इथं रस्ता क्रॉस करते, कुठेतरी माझी आई रस्ता क्रॉस करते आणि तिच्यासाठी कोणीतरी थांबणार आहे मला माहिती आहे. तर हा माझा ऍक्ट आहे, हा माझा परफॉर्मन्स आहे. दिस यू नीड टू. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत लाईफमध्ये. दिस आर द स्मॉल थिंग्स दॅट मे क्रिएट द मेजर इम्पॅक्ट ऑन युअर लाईफ, मेजर इम्पॅक्ट. सो हॅपीनेस हा 3 भागामध्ये विभागला आहे. फर्स्ट इज युअर बिलीफ सिस्टम, हाऊ यू टेक थिंग्स. तुम्ही गोष्टी घेता कशा, तुम्हाला त्याचा परिणाम कसा होतो तुमच्यावरती, तुम्ही रिॲक्ट कसं करता. फर्स्ट थिंग, गोष्टी आली, घडली, त्याच्यावर आता कंट्रोल नाही आहे. सेकंड थिंग इज युअर मनी, त्या पैशाची फुलफिलमेंट कशी होते, यूज कसं करताय. डोंट जस्ट सेव्ह द मनी, लुक ॲट द क्वालिटी बिहाइंड दॅट मनी. पैशाच्या मागे क्वालिटी चेक करा. आय नो समवन ज्याच्या अकाउंटला 100 कोटी रुपये आहेत आणि त्याला मरायचं आहे, सुसाईड करायचं आहे. व्हॉट इज द यूज, राईट. तुम्ही म्हणाला आमच्याकडे द्या, आम्ही बघा काय करतो. जोक पार्ट इज द पेनफुल, इज द पेनफुल, राईट, इज द पेन. थर्ड, कॉन्ट्रीब्यूट करा. ड्युटी जिकडे लागली, पंढरपूर आहे, कुठे आहे, लोक तर दिंडीला येऊन, मी पायी चेपताना पाहिले लोकांना ज्यांचे 100 शाखा आहेत, 20-21 दिवस. काही लोक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, म्हणजे दिंडी आहे तोपर्यंत मी दानधर्म झाला पाहिजे माझ्या घरातून, अशी लोक आहेत. तुमच्याच भागातून आहेत असे काही लोक. तर एवढी भयानक सेवा द्यायला उतरलेली का बरं लोक आज दीक्षा घेत आहेत, मोठमोठं काम करतायत. सुदैवानं किती मोठं पुण्य आहे की आपल्याला देवाने, ईश्वराने आपल्याला हेच काम दिलंय की सर्व्हिस दे, ड्युटी कर. यू डोंट नो याच्या मागे किती ब्लेसिंग्स येणार आहे तुम्हाला. यू डोंट नो. जेव्हा आपण मन लावून करायला जाऊ, याच्यावर आपण थोड्या वेळात बोलूयात. द क्वालिटी, बट स्पीकरच्या काही क्वालिटीज असतात, लिस्नरच्या काही क्वालिटीज असतात. आज थोड्याफार आपण 15-20 मिनिटात समजू. मग एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर आपण सगळे एक गेम खेळणार आहे, आणि मी जे द्यायला तुम्हाला आलो इथे आज, माझ्या आयुष्याची काही कमाई आहे, ती मी तुम्हाला दुपारनंतर द्यायचा प्रयत्न करत. चालेल. एक फक्त लिस्नरच्या पद्धती समजून घेऊ कशा असतात. याला नितेश, जगातला सगळ्यात, कानाला हात लावा आपल्या दोन्ही. जगातला सगळ्यात मोठा गोल्ड माइन इथं आहे. कुठं आहे? कानात. आपल्याला किती कान आहेत, किती तोंड आहे? ऑल राईट. का बरं 2 कान आहेत? कारण आपण जास्त ऐकावं, कमी बोलावं. पण दुर्दैवानं आपली ऐकायची क्षमता बोलण्याच्या क्षमतेपेक्षा कमी. हे दुर्दैव आहे.
एकच अशी अवस्था आहे ज्यावेळी माणूस काही शिकत नाही, नवीन काही शिकत नाही, ती म्हणजे बोलणं. मी आता बोलतोय ना, तर मी काही शिकत नाहीये. यू देअर विथ मी? एकच अशी अवस्था आहे. आणि आपण उठल्यापासून हे सोडून काही दुसऱ्याला पण आपण काय म्हणतो, आता तुझं ऐकलं ना, आता माझं ऐकून घे. म्हणजे मी त्याला ऐकतच मला बोलायचं होतं म्हणून करत होतो. तुझं झालं ना, आता माझं. यू देअर विथ मी? येस नो? मी ऐकतो याच्यासाठी की तुम्हाला काय उत्तर देता येईल, तुम्हाला काय उत्तर देता येईल, तुला काय उत्तर. मी ऐकतोच याच्यासाठी की तुम्हाला ऐकलं ना आता, आणि मी पुढचं काय बोलणार आहे याच्यावर फोकस असतो. पण जगातलं सगळ्यात मोठं गोल्ड माईन 2 कानात आहे. या पृथ्वीवरचे सगळे ग्रेट लीडर, दे आर द ग्रेट लिस्नर. दे आर द ग्रेट लिस्नर्स. पृथ्वीवरचे सगळे ग्रेट लीडर मध्ये काही ठराविक क्वालिटी आहेत, 10 क्वालिटी आहेत, 7 क्वालिटी मी तुम्हाला सांग, ज्याचा मोठा रिसर्च झाला, ज्याच्यावर मोठे बुक्स बनले, त्याचा एकदम सार फिल्ट्रेशन तुम्हाला मी देईन. त्याच्यामध्ये पहिलं आहे, दे आर द ग्रेट लिस्नर. ज्याला चांगलं बोलता येतं, बाय डिफॉल्ट त्याला चांगलं ऐकता येतं. बाय डिफॉल्ट द वन हू स्पीक गुड इज अ ग्रेट लिस्नर. इज अ ग्रेट लिस्नर. शुड बी द ग्रेट लिस्नर. शुड बी द ग्रेट लिस्नर. दुसरं, तुम्हाला क्वालिटीचे प्रश्न विचारता आले पाहिजेत. या पृथ्वीला लीड कोण करतो माहितीये? घरामध्ये लीड कोण? तुमच्या घरात कोणाचं चालतं? तुम्हाला बायकोचं, तुम्हाला माझं. ज्याला प्रश्न विचारता येतात त्याला त्याचं चालतं. तो कधीच लीड नाही करत जो उत्तर देतो. त्याच्यामुळे प्रश्नांची क्वालिटी सुधारवा आणि प्रश्न विचारण्याच्या मोडवर राहा आणि ऐकण्याची क्वालिटी क्षमता वाढवा. आपल्या मुलांना पण क्वालिटीचे प्रश्न विचारायला शिकवा. हे काय होईल, कसं चालेल, हे जिंदगी काय, हे खराब प्रश्न आहेत. आता मी कसं बेहतर बनल, मी कशी UPSC क्लिअर करल, मी कसा मोठा बिझनेस करल, मी कोणाबरोबर जाऊ, कोणाच्या संपर्कात राहू. प्रश्न बदलले ना, क्वालिटी बदलली ना. यू देअर विथ मी? फक्त प्रश्नांची क्वालिटी बदलून तुम्ही आयुष्याची क्वालिटी बदलाल. आजपासून उद्यापासून बेहतर कसं करू, 10 वर्ष यंग कसा दिसल मी, उद्यापासून कसं काय माझं स्टॅमिना कॅपॅसिटीज बिल्ड करू, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बदलले ना प्रश्नांची क्वालिटी. सो 2 गोष्टी तर मी क्विकली सांगितल्या तुम्हाला. फर्स्ट, यू शुड बी द ग्रेट लिस्नर. आणि सेकंड, तुम्हाला ऐकता जास्त आलं पाहिजे. सेकंड इज, तुमच्या प्रश्नांची क्वालिटी तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरवते. प्रश्नांची क्वालिटी, तुम्ही बोला काय चाललंय रे, काय गरज रे. प्रश्न बदलले की जिंदगी बदलली. राईट? तुमचा रिस्पॉन्स बदलला. एनिवे, देर आर फ्यू थिंग्स, काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपल्याला समजणं गरजेचं आहे. की टाईप ऑफ इफेक्टिव्ह लिस्नर, 3 प्रकार आहेत बोलणाऱ्यांचे आणि ऐकणाऱ्यांचे. हे प्रकार समजू आणि मग तुम्ही कोणत्या क्वालिटी सोबत लाईफ घालवलं तर तुम्हाला लाईफ इट बिकम्स अ ब्लेसिंग फॉर यू. इट्स बिकम लाईक वाव. योर फैमिली विल अप्रिशिएट यू, विल हग योर फैमिली. दिस द अरसा हो गया, फैमिली को प्यार से हग नहीं किया, बच्चों को किस नहीं किया. इट्स योर फैमिली, इट्स योर लाईफ. एक मनापासून त्यांना जवळ घेतलोय, ऐकलंय, असं नाही, एक आरसा झालाय त्याचा. एक आरसा हो गया, दिल से उनको सुना है. एक कॅपॅसिटी त्या आपण गमावलेल्या आहेत. आधीच दुनियाभरचे आपल्या जिंदगीत लफडे आहेत, त्याच्यात आणखी काही लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. म्हणजे पार वाट लावायची तर अशी लावायची का पार 7 जन्म नाही सुधारला पाहिजे. कमी जीवनात प्रॉब्लेम्स आहेत का आपल्या? यू देअर विथ मी? येस नो? राईट? दिस अ ब्युटिफुल फॅमिली गॉड हॅज गिवन यू. ईश्वराने तुम्हाला एक बेहतर फॅमिली दिली आहे. तिचं संरक्षण रक्षण करून तिच्याबरोबर कम्युनिकेशन बेहतर करता आलं पाहिजे. याकडे जाऊया. देर आर 3 टाईप ऑफ स्पीकर्स. द नंबर 1 इज पॅसिव्ह लिस्नर. पॅसिव्ह ऐकणारा कसा असतो पहा. हा नेहमी स्वतःला ब्लेम करत असतो. आयसोलेट देमसेल्फ फ्रॉम ग्रुप. ग्रुप आहेत, सगळे आहे इकडे, ग्रुप आहेत, लोक आहेत, आणि या ग्रुपमध्ये तो एकटाच आहे. स्वतःला वेगळं करून घेतो. नाही बाबा मला काही हे माझ्यासाठी नाही, चुपचाप बसलाय. म्हणजे जिथे पण तो जाईल ना तो तसाच आहे. हाऊ यू डू वन थिंग. तुम्ही जंप मारताना कसे होते आता, असेच तुम्ही लाईफ जगताय. तुम्ही हात मिक्स करताना कसे आहेत, असंच तुम्ही जीवन जगताय. तुम्ही इथं नाहीत असे, तुम्ही बाहेर पण असे आहेत. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तुम्ही बाहेर पण असेच मॅक्झिमम याच्यात इन्व्हॉल्ड होता. हाऊ यू डू वन थिंग, यू डू एव्हरीथिंग. जर एका गोष्टीत राड आहेत तर अनेक गोष्टीत राड आहेत. यू देअर विथ मी? येस नो? वेर युअर यू गो, वेर एव्हर यू गो. सो हे जे आयसोलेट आहेत हे पॅसिव्ह आले आहेत, स्वतःला आयसोलेट करून घेतात.
चुप एकदम. यांचा दुसरा प्रॉब्लेम काय, दे आर ॲग्री विथ अदर डिस्पाइट ऑफ देअर पर्सनल फिलिंग. यांनी आपल्या पर्सनल फिलिंगला बाजूला ठेवलंय, दुसऱ्यांबरोबर नेहमी ॲग्रीत, ओके हां यस, सगळीकडे वेरेवर ते गो, कुठेही ते जातात, दे आर ॲग्री विथ अदर फिलिंग्स डिस्पाइट ऑफ त्यांच्या पर्सनल फिलिंग्सला त्यांनी कधीच प्रमुख स्थान नाही दिलं, प्रथम स्थानावर नाही आणलेलं आहे. ठीक आहे. दे व्हॅल्यू देमसेल्फ लेसर दॅन अदर्स. स्वतःच्या व्हॅल्यू खूप छोट्या करून घेतलेल्या आहेत, लेसर दॅन अदर्स. दुसऱ्याच्या व्हॅल्यू मोठ्या आहेत, शेख साहेब तुम्ही मोठे आहेत, कटेकर सर तुम्ही मोठे आहेत, गोसावी साहेब तुमचं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःच्या व्हॅल्यू खूप छोट्या केलेल्या आहेत, दुसऱ्याच्या व्हॅल्यू वाढवत असताना दुसऱ्याला व्हॅल्यू जास्त दिल्यात. दे हर्ट देमसेल्फ टू अवॉइड हर्टिंग अदर्स. स्वतःला खूप दुःखी करतात, नको मॅडमला दुःख होईल तर मी मलाच दुःख करून घेतो, जाऊ दे त्यांना काय वाटल, याला काय वाटल. सो हे दुसऱ्याला हर्ट नाही होऊ देत, स्वतःला हर्ट करतात. प्रॉब्लेम काय होतो पहा, दे डज नॉट रीच द गोल. यांचे हॅपीनेसचे, फिटनेसचे, मेंटल बाकीचे गोल नाही पूर्ण होत. दे नेव्हर रीच देअर गोल्स. तुमचे पर्सनल पण गोल्स आहेत, काही तुमचे पर्सनल पण लाईफमध्ये काही एक्सपेक्टेशन्स आहेत, दे नेव्हर रीच देअर गोल्स. आणि दे से दॅट यू आर ओके, आय एम नॉट ओके. तुमचं बरोबर आहे पण आम्ही नाही बरोबर यार, तुमचं ओके आमचं नाही आहे, ठीक आहे तुम्ही सगळं सांगताय, इट्स नॉट फॉर मी. आता पहा, दे लिव्ह विथ. अशी लोक पॅसिव्ह लिस्नर कशी जगतात, भीतीमध्ये जगतात, रागामध्ये जगतात. भीती असते यांना, एक आतमधून रागीट आहेत, हे गिल्ट आहे यांना, अपराधीपणाची भावना आहे. आणि दिस द वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द वर्स्ट इमोशन्स. सम इमोशन्स दॅट नेव्हर शुड कॅरी, वन नेव्हर शुड कॅरी, दॅट इज अ गिल्ट, अपराधीपणाची भावना. मग जीवन जगताना अपराध, काम करताना अपराधीपणा, आतमधूनच अपराधी असल्यासारखं वाटतं, शेम सोबत जगतात. आता ही लोक जी आहेत, दे आर व्हेरी लो सेल्फ एस्टीम. आत्मसन्मान गमावलाय. आता तुम्ही जर तुमचा आत्मसन्मान गमावलाय, मोठं काही करायचं, हे जे एक्सरसाइज न करणं, राग न येणं, स्वतःवर काम करण्याचा, आहाराचं नियोजन न ठेवणं, हे काय, हे दॅट शो दॅट लो सेल्फ एस्टीम. तुम्ही जो फिटनेसचा आत्मसन्मान आहे, सेल्फ सन्मान आहे, तो गमावलेला आहे. तुम्ही ऍडजस्ट होत गेलेत, परिस्थिती तुम्हाला मोडत गेली आहे, तोडत गेलेली आहे. मग आत्मसन्मान जर तुम्ही गमावला तर तुम्ही दुसऱ्यांमध्ये म्हणजे समाजामध्ये आणि परिवारामध्ये कसं काय टाकाल मित्रांनो? कसं काय तुम्ही त्यांना तो आत्मसन्मान द्याल? मला सांगा तुम्ही, की तुम्ही फॅमिलीमध्ये कोणी नाहीये तर तुम्ही तुमच्यासाठी फेवरेट डिश बनवून खाता का? एकटेच आहेत तुम्ही, मी लिहून देतो तुम्हाला, तुम्ही फेवरेट डिश नाही खात बनवून, जी तुमच्या हेल्थसाठी चांगली, कुठेतरी तुम्ही जे काय चटक फटक करून खाल किंवा तसा दिवस काढाल. सो यू हॅव अ व्हेरी लेस सेल्फ एस्टीम. मग तुम्ही मुलांना कसं काय ते सेल्फ एस्टीम द्याल सांगा बरं मला? तुमच्या ड्युटीला कसं काय तुम्ही द्याल? सो हे पॅसिव्हवाल्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे हा. आणि दे आर पॉवरलेस. यांच्याकडे पॉवर नसतात आणि ते ब्लेम करतात. दे आर टू नाईस ब्लेमिंग. नाही यांच्यामुळे झालं, आमच्या वडिलांमुळे झालं, आमच्या नवऱ्यामुळे झालं, माझ्या मुलांमुळे झालं, माझ्यावर ह्या जबाबदाऱ्या आल्या होत्या, माझा नवराच चांगला नव्हता, माझे वडीलच चांगले नव्हते, माझी परिस्थितीच चांगली नव्हती, आम्ही खूपच गरिबीत आलो. सो दे आर अ गुड स्टोरी टेलर. त्यांनी एक चांगली स्टोरी बनवलेली आहे आणि त्या स्टोरीमध्ये ते एन्जॉय करतात. पण त्या स्टोरीला रंगवून काही तुम्हाला फायदा आहे का? ती काही फेमस होणार आहे का? तुमच्या जीवनाला काही बेहतर करणार आहे का? बट एव्हरी टाइम यू टेल स्टोरी, यू टेल स्टोरी, यू टेल स्टोरी, जो भेटल त्याच्यावर. नाही तर स्वतःला ती स्टोरी सांगत असता. एकांतवासात ही लोक खूप रडत असतात, स्वतःला खूप हार्ट केलेलं असतं या लोकांनी. दिस गाय इज डॅमेज रिलेशनशिप. आता यांचं फॅमिली बरोबर रिलेशन डॅमेज होणार आहे, यात काही वाद नाही आहे. यांचं बाकीच्या वर्किंग प्लेसवर डॅमेज होणार आहे. हे यांच्यासारखे लोक उचलतात मग, असे रडणारे, बोलणारे, सेम सिमिलर कॅटेगरीचे, सिमिलर क्वालिटीचे. आता याच्यामुळे काय होतं, अदर पीपल डोंट रिस्पेक्ट देम लेस, अदर पीपल डोंट रिस्पेक्ट देम मच. यांचा आदर नाही करत बाकीचे लोक. आता अदर लोक नाही करत मग देन इट इज अ लूज विन सिच्युएशन, लाईक अ डोरमॅट. लूज विन म्हणजे तुम्ही हारले दुसऱ्याला जिंकवण्यासाठी. ती आई जिने आयुष्यभर कष्ट केले, मेहनत केली, मुलाला वाढवलं आताच्या पोटाप्रमाणे, जेवण नाही केलं वेळेवर, जीवनाला त्यागलं, मुलगा मोठं झालं, ऑफिसर बनलं किंवा बिझनेसमॅन झालं, बाहेर निघून गेला, आता आईला विचारतच नाही. डोरमॅट सारखी परिस्थिती नाही झाली का आईबापाची? स्वतःच्या अंगावरचे कपडे सुद्धा नाही पाहिले, ईद दिवाळी सुद्धा नाही पाहिली त्या आईबापान. त्याचे आज कुठे जाणीव राहिली मुलांना, कुठे हे राहिले? तर का बरं? कारण कुठेतरी बॅक एंडला आई वडिलांनी पण या गोष्टींवर काम नाही केलं ना, आई वडिलांनी पण याच्यावर वर्कआउट्स नाही केलं ना. म्हणून मग हे कुठेतरी गिव्ह अँड टेक झालेलं आहे, की याच्यात फक्त मुलंच दोषी नाही आहेत. दुसरा, हा पहिला पॅसिव्हवाला. आता दुसरा समजून घेऊ, ॲग्रेसिव्हवाला. मग तिसरा समजून घेऊ आणि मग एक्झॅक्टली काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला क्विक रिझल्ट भेटेल. याच्यासाठी आपण पुढचे 1-1.5-2 तास लंच ब्रेक नंतर आपण घालूयात. सो ॲग्रेसिव्हवाला कसा आहे पहा. ॲग्रेसिव्हवाला दे इंटरप्ट अदर्स. दुसरा बोलतानाच थांबवतात. थांब 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 थांब. दे इंटरप्ट अदर्स आणि टॉक ओव्हर अदर्स.
दुसरा काही बोलायच्या आतच सुरू होऊन गेला, दुसऱ्याला मध्येच थांबवलं. दे स्पीक लाऊडली अँड स्टँड रिजिडली. देयर इज अ स्पेलिंग मिस्टेक. दे स्पीक लाऊडली, जोरात बोल, आवाज त्यांचा मोठा असतो, रिजिडिटी सोबत असतात, मोडेल पण वाकणार नाही. स्टँड रिजिडली. दिस गाईज आर हर्ट अदर्स टू अवॉइड बिंग हर्ट अदर्स. ते दुसऱ्याला हर्ट करतील, जाऊ दे, मी दुःखी होण्यापेक्षा तूच दुःखी होऊन जा. दे हर्ट देमसेल्फ, स्वतःलाच दुःखी करून टाकतात. नको, मला दुःखच नाही, नको काय, माझा अपमान होतो, तुझाच करून टाकतो. दे अचीव देअर गोल बट हर्ट अदर्स इन द प्रोसेस. मे बी दे आर गुड, दे आर मे फिटनेस, त्यांचा पैसा आहे, गाडी आहे, घर आहे, पण त्यांनी बाकीच्यांना खूप हर्ट केलेलं आहे प्रोसेसमध्ये. यांनी रिलेशनशिप कमवलेल्या नाही आहेत, प्रोसेसमध्ये खूप लोक दुःखी झालेली आहेत. आय एम ओके, यू आर नॉट. ते म्हणतात माझं बरं चाललंय, तू तुझं बघ. यू देअर विथ मी. तुमच्या डोळ्यासमोर काही चेहरे यायला लागले असतील आता, तुम्हाला काही पर्सनॅलिटी, कोण कुठं हे महत्वाचं नाही, आपल्याला जायचंय कुठं हे महत्वाचं आहे. माझ्या मागे रिपीट करा, मी कुठून आलोय, मी कुठून आलोय हे नाही महत्वाचं, मला जायचंय कुठं हे महत्वाचं आहे. यू देअर विथ मी, यस नो. मी कुठून आलो हे नाही ना महत्वाचं, मला जायचंय कुठं हे जास्त महत्वाचं आहे. आज वेअर एम आय गोइंग टू रीच, आज तो प्लॅन डिझाईन करायचा आहे, याच्यावर वर्कआउट्स करायचे. मजा आना चाहिए जिंदगी को, ऐसा खूब है ना, खूब नजारा होना चाहिए जिंदगी का. ऐसा काही काही लोकांच्या मृत्यू समोर आहे पण कसे जगलेत, आणि काही काही लोकांचं संपूर्ण जीवन आहे, गोल्डन स्पून आहेत आणि कसे जगलेत. सो खूप नजारा होना चाहिए आयुष्याचा. सो अग्रेसिव्ह वाले कसे, दे लिव्ह विथ आय स्टेटमेंट. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी उभं केलं, माझं सगळं आय, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या आय. दिस आय शुड रिप्लेस्ड. हा आय रिप्लेस झाला पाहिजे या लोकांचा. दे आर ॲरोगंट, खूप ॲरोगंट आहेत लोक, इगोस्टिक आहेत. आणि अहंकारने काय केलंय, या आय स्टेटमेंटने काय केलंय, अहंकार में तीनों गए, अहंकार में तीनों गए, धन संपत्ति और वंश. ध्यान से सुनना, अहंकार में तीनों गए, धन संपत्ति और वंश. यकीन नहीं आता तो देख लो कौरव रावण और कंस. यकीन नहीं आता तो देख लो कौरव रावण और कंस. अहंकार में तीनों गए. जेवढे टॉप लीडर आहेत, तुम्ही वर जाल, जेवढे टॉप जीवनातले, रतन टाटांपासून तर तुमच्या क्षेत्रातले तुम्ही काही लोक पहा, दे आर पोलाइट अँड दे आर हंबल. ह्युमिलिटी, विनम्रता हा सगळ्यात मोठा पॉवरफुल गुण आहे या जगामध्ये. जर तुम्हाला जीवन बेहतर करायचंय आणि दोन गोष्टी चूज करायचं, जर तुम्हाला कधी चान्स भेटला तर कोणत्या दोन गोष्टी तुम्ही चूज कराल? द नंबर वन क्वालिटी यू शुड चूज अँड दॅट इज कॉल्ड विनम्रता. विनम्रता तुम्ही चूज केली पाहिजे, की विनम्रता तुम्हाला बेहतरीन जीवन देणार. नो डाऊट, सगळे जगातले टॉप लीडर विनम्र आहेत. आणि दुसरं, तुम्ही फिअरलेस असले पाहिजेत, विनम्र असले पाहिजेत आणि भीती नसली पाहिजे, फिअरलेस. दोन गोष्टी तुम्हाला चूज करता आल्या पाहिजे जीवनात नेहमी. मग आव्हानांना सांग, ये बेहत्तर, काही हरकत नाही रे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे तुम्ही चॉईस ठेवाल. बट दिस गाईज आर मॅन्युप्युलेटिंग, डॉमिनेट करतात दुसऱ्याला. कोण? ॲग्रेसिव्ह वाले. दुसऱ्याला नेहमी खाली दाबलं जातं. आता या लोकांना पॉवर हवी असते आणि ही लोक जी आहेत रिलेशनशिप डॅमेज करतात. दे डॅमेज अदर पीपल सेल्फ एस्टीम. मी जिंकलो पाहिजे, दुसरे हरले पाहिजे. स्पोर्टमन सारखं यांची क्वालिटी आहेत. हा दुसरा प्रकार आहे. फर्स्ट वी लर्न अबाउट द पॅसिव्ह अँड सेकंड वी लर्न अबाउट द ॲग्रेसिव्ह. द नंबर थर्ड, इट्स द प्रोफेशनल क्वालिटी, असर्टिव्ह लिस्नर्स. हा टू द पॉइंट असतात ही लोक. दे कीप टू द पॉइंट, खूप पॉइंटने चालतात, प्रोफेशनलिझम असतं यांच्याकडं. दिस गाईज आर व्हॅल्यू देमसेल्फ अँड अदर्स. तुमची पण किंमत आहे, माझी पण किंमत आहे. आणि महात्मा गांधींनी खूप सुंदर वाक्य सांगितलं, या जगामध्ये तुमचा अपमान तुम्ही परमिशन दिल्याशिवाय दुसरा कोणीच नाही करणार. देर मस्ट बी सम ग्रीड, मस्ट बी सम मिसबिहेव, देर मस्ट बी सम नॉन प्रोफेशनल बिहेवियर, सो दॅट सम पीपल तुमचा इन्सल्ट करतील. So the quality that should, like तुम्ही should carry you, these guys assertive वाले, they usually reaches goal without hurting others. दुसऱ्याला हर्ट केल्याशिवाय ते गोल पर्यंत पोहोचतात. they say you are okay, I am okay. assertive वाली लोक कशा पद्धतीने लाईफ क्वालिटीज पुढे नेतात, we are going to learn that. मी तुम्हाला एक अशी क्वालिटी देणार आहे थोड्या वेळामध्ये. अशा एका क्वालिटीजवर आपण चर्चा करणार आहे की ड्रास्टिकली तुमचं जीवन शिफ्ट करेल. एक गोष्ट जी मी तुम्हाला आता सांगेल,
That will change your whole life, not only yours. It will change your family life. उद्यापासून तुमच्या परिवारातलं वातावरण वेगळं असेल, जीवनामधल्या जगण्याची पद्धत एकदम वेगळी असेल. आणि मग 7 हॅबिट्स जे आहेत, हायली इफेक्टिव्ह पीपल, ज्याने पृथ्वीवर इम्पॅक्ट टाकला, याचा मोठा रिसर्च केला. त्या 7 सवयींवर आपण बोलू. सो डू यू नीड अ ब्रेक, लंच ब्रेक, और शॅल आय कंटिन्यू? लंच ब्रेक किती वाजता आपला लंच ब्रेक आहे? अजून द्यायचा आहे काही लोकांनी? सर एक 5 मिनिटं फक्त. हां ठीक. किती वाजता लंच ब्रेक आहे आपण जाणून घेऊयात. हॅलो, कोण आहे इथं? पाटील सर, कॅन समवन चेक किती वाजता लंच ब्रेक आहे? 2:30. हॅलो, सॉरी, हां 2:30. मग आपल्याकडे अजून एक 5 मिनिटं आहेत, चालेल? येस, नो? हॅलो, आजचा प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय वाटतं? इज इट वर्थफुल और बेनिफिशियल फॉर यू? हॅलो, येस, नो? पक्का इट इज बेनिफिशियल? कुठली गोष्ट तुम्हाला मदत करते? कॅन यू शेअर समवन? कॅन यू शेअर विथ मी? बिलीफ, युअर मान्यता, बिलीफ सिस्टम्स, राईट? एका विशिष्ट पद्धतीनेच आपण चाललो, एक विशिष्ट पॅटर्नच आपण बनवलेलं आहे, एक बिलीफ सिस्टम. व्हॉट एल्स? कॉन्ट्रीब्युशन. तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे. माझ्या मागे रिपीट करा, मला देता आलं पाहिजे. लाऊडर, हात कुठं बिझी आहेत? बोला, मला देता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? मला देता. निसर्ग कसा आहे? बोला, भरभरून देतो. लाऊडर, बोला, भरभरून देतो. मुठभर पेरलं तर पोतभर उगवतं. येस, नो? ओके. बाजूच्याचा हात हातात घ्या आणि त्याला सांगा, तुझं उगवायचं राहून गेलंय. हा, पोतभर उगवत आहे ना, आपलं उगवायचं. एक क्वालिटी समजून घेऊ प्लीज. हॅलो 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 सर, काय होतं? आय डोंट वॉन्ट यू टू मिस दिस. हे मिस केलं तर पुढची लिंक जाईल, म्हणून प्लीज. चालेल, ठीक आहे. एक क्वालिटी सांगतो आणि मग आपण ब्रेक घेऊ. सगळ्यात पहिलं, जर तुम्हाला जीवन बदलायचंय तर सगळ्यात पहिलं तुमच्या इंटेन्शनवर काम करा. दॅट इज कॉल्ड युअर हेतू. आपले इंटेन्शन, माझ्या मागे रिपीट करा, आपले इंटेन्शन आपल्या पाठीसारखे आहेत. आपण सोडून सगळ्यांना दिसतात. आपले इंटेन्शन कसे आहेत? आपल्या पाठीसारखे आहेत, आपण सोडून सगळ्यांना दिसत आहेत. तुम्हाला तुमचा हेतू लक्षात येत नाही, कळत न कळत आहे ना, तुम्ही बोलून जाता आणि मग हेतू लक्षात येतोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सगळ्यात जास्त जर तुम्हाला कशावर काम करता आलं पाहिजे तर ते तुमच्या इंटेन्शनवर. तुम्ही एखाद्याला रागवता तर काय इंटेन्शन आहे? घरामध्ये ओरडताय तर काय इंटेन्शन आहे? मुलाला समज देताय तर काय इंटेन्शन आहे? तुमचा राग व्यक्त करणं हे इंटेन्शन आहे का मुलगा ठीक करणं इंटेन्शन आहे? पण तुम्ही कशासाठी ओरडता? राग व्यक्त करायला. तुम्ही मारता कशासाठी? त्याने सुधरावं म्हणून का तुम्ही त्याला तुमचा राग व्यक्त करायला? सगळ्यात पहिलं जर तुम्हाला कशावर काम करता आलं पाहिजे तर तुमच्या इंटेन्शनवर. पहिला आपला हेतू ठीक करा. कोणी आलंय, काय घडलंय, पहिला हा हेतू ठेवा. मॉब जमा झालाय, तुमचा हेतू हा ठेवा की मला इथं जस्टिस द्यायचंय, नाही का आता मला लाठी चार्ज करायचं आणि 4-5 फोडून काढतो. हा इंटेन्शन तुमचा पहिला ठीक करा सर्व्हिस देताना. यू देअर विथ मी? मला माहिती आहे साम दाम दंड भेद आणि आजकाल परिस्थिती अशा येतात की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागणार आहे, पण तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करून जे चिलखत प्रोटेक्शन कव्हर काय लावले जातात ते मला तुम्हाला द्यायचे आहेत आजच्या ब्रेक नंतर किंवा या दरम्यान. तुमचं पहिलं इंटेन्शन ठीक करा, जेणेकरून तुम्ही स्वतःला हार्म नाही करणार. एनीवेअर, एनी प्लेस, वेर एव्हर यू गो. तुमचं इंटेन्शन. दुसरं काय, ज्यावेळी तुम्ही एखादा ऍक्ट कराल, घरामध्ये असेल बाहेर असेल, कम्पेअर करा. तुम्ही एखादी घटना घडल्यानंतर सांगा की तुमचा हेतू काय होता. बऱ्याच वेळा समोरच्याला तुमचा हेतू लक्षात येत नाही. तुमच्या फॅमिलीला तुम्ही ओरडले, आता फॅमिली 2 दिवस बोलतच नाही, असं होतं. येस, नो? आणि मग समज यायला वेळ जातो. मग तुम्ही तुमचा हेतू काय होता तो सांगा. अरे नाही, मी ओरडलो पण याच्या मागे माझा हेतू हा होता. लूप क्लोज करायचा. असा हात करा, लूप क्लोज करायचं. नाही तर आरडाओरडा केला, 2 फायटिंग लूप तयार होतात. शी इज फायटिंग, यू आर फायटिंग. व्हॉट इज द यूज?
लूप क्लोज करा, ओरडा, सगळं झालं, आता 2 मिनिटं इकडे सांगा, 2 मिनिटं इकडे, थोडं राक्षण, माझा हेतू हा होता, मी चुकलो असेल तर सॉरी, पण माझा हेतू हा होता. तुमच्यासाठी ओरडणं महत्वाचं आहे, तुमचा अहंकार महत्वाचा आहे का नातं महत्वाचं आहे? हे पहिलं हेतूमध्ये लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना त्यांचा अहंकार महत्वाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, फक्त सॉरी म्हटल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता घरात, पण आज दोघं प्रॉपर्टीसाठी भांडतायत आणि डिवोर्ससाठी कोर्टाच्या चक्रा काढतायत. यू देअर विथ मी? आय नो लॉट ऑफ केसेस. एका माणसाला, एका मुलगा ड्रग्ज ॲडिक्टेड किंवा व्यसनी झालेला आहे, मी त्याला सांगतोय की अरे ते मुलगा आलाय समजवायचे, मुलगा टेबलावरून उठलाय, मी सांगतोय वडिलांना मुलाला फक्त जवळ घेऊन फक्त त्याला मिठी मार. तो म्हणला नाही मारणार मिठी, एवढं माझं ऐकतच नाही, मी कशाला त्याला मिठी मारू. म्हटलं इथं तुझा अहंकार हरल पण पोरगा वाचल. यू देअर विथ मी? यस नो? समटाइम्स दे मिस युअर फिलिंग्स. तर तुम्हाला तुमचं काय महत्वाचं आहे? कधी पण मी जेव्हा कोमल बरोबर, माय वाईफ, माझं झगडा होतो, भांडणं होतात, माझं इंटेन्शन खूप क्लिअर ठेवतो, कारण तिचे असोसिएशन खूप आहेत माझ्यासाठी, माझ्या वडिलांसाठी तिने खूप मेहनत केली आहे, त्यांचं सगळं शिसू काढलेलं आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत. मग ती थोडी चुकली आहे तर ती चुकली आहे, ती चुकीची नाही आहे ना, ती चुकली आहे, ती चुकीची नाही आहे ना. आज प्रत्येकाला रेकग्निशन पाहिजे. तर माझं त्या बायको बरोबरचं असोसिएशन काय हे नेहमी डोक्यात आहे, तिचा त्याग काय हे नेहमी डोक्यामध्ये. तर तुम्ही आपण दोघं पण आहोत, आपल्या फॅमिलीमध्ये हे लक्षात घ्या की असोसिएशन काय त्या व्यक्तीचं. माझा इगो महत्वाचा आहे, माझा इंटेन्शन ठीक करणं महत्वाचं आहे, की मला ते रिश्ता महत्वाचा आहे, माझे तो परिवार महत्वाचा आहे. आणि तुमचा थोडा वेळ इगो बाजूला ठेवून, अहंकार बाजूला ठेवून जगता आलं पाहिजे. प्रत्येक पृथ्वीवरचा माणूस अहंकार विरहित आहे, जो मोठा झालाय, संतांपासून तर बिलियनियर्स पर्यंत. हजारो कोटीची लोक आज मी पाहतो, कॉर्पोरेट कनेक्शन्स मध्ये मी कोचिंगला जातो, टॉप ऑथॉरिटीज फिगर बरोबर असतो मी, बट आय हॅव सीन दिस काइंड ऑफ थिंग्स. सो लेट मी टेल यू फर्स्ट युअर इंटेन्शन. आणि दुसरं, तुमच्या कुटुंबाला किंवा ज्याच्याबरोबर आहे तुम्ही त्याला हे सांगा की तुमचा हेतू काय. हे मी रेग्युलर रुटीन मध्ये सांगतोय. जेव्हा तुमच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होतात बाकीचे, तिथे तो भाग वेगळा आहे, तिथे तुमचा चार्ज वेगळा आहे, त्याला कम्पेअर करू नका, त्या 2-5% गोष्टी आहेत. हे रेग्युलर रुटीन्स मध्ये बोलतोय. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्याच्यावर काम केलं पाहिजे, मग आपण ब्रेक घेऊ. अतिशय महत्वाचं, समोरच्याला त्याचं इंटेन्शन ठीक करायला मदत करा. समोरच्याला त्याचं इंटेन्शन ठीक करायला मदत करा. काय होतं कधी कधी मी कोमलला असं करतो, आता मी असं केल्याबरोबर कोमल फक्त मला म्हणते सॉरी. मग मी म्हणतो अगं ऐक ना, पहिल्यांदा माझं इंटेन्शन माझ्या लक्षात येत नाही, सो ती जेव्हा रिपीट करते मला, पण मी जर असं केलं तर तिने असं माझ्याकडे बोट करतो, मी पण कमी नाहीये, मी पण काम करते. आता आमच्यात काय झालं, मेन मुद्दा बाजूला राहिला, आमच्या दोघात सुरू झालं, तू हात का केला, तू असं का बोलला. आज आपण ड्युटी करत असताना कोणतरी रस्त्यावर आपल्याला, आपण त्याला बोललो इकडे, हा काय म्हटलं, मग तुम्हाला छाती दाखवतो, झाली सुरू. त्याला फक्त तो काय करतोय ना हे रिपीट करायला लावा. तो जेव्हा आला ना, नाही तुझं म्हणणं काय, त्याला तुम्ही विचारा, नाही साहेब, नाही तू असा आला याचा अर्थ काय मला सांग. आता तो काय करल, त्याचं इंटेन्शन त्याच्या लक्षात आलं ना, तो त्याचं वागणं बदलवतो. 70-80% केसेसमध्ये तुम्ही 2दा गोष्ट रिपीट केल्यावर समोरचा बिहेवियर बदलवतो. तुला अक्कल नाही का, मी असं सहज बोलतो कोमलला, ती फक्त मला म्हणते परत एकदा बोल बरं. असं नाही ग, तुला समजत नाही का. मी ऑटोमॅटिक बदलून गेलो. कुठं भांडणं झाली आहेत, तुझ्या बापाने हेच शिकवलं का. सहज बोलता बोलता मी बोलतो. आपल्याकडून सहज बायकोला एक कॉमन आपल्याला भेटलेला स्टॅम्प पेपर आहे फिक्स बोलायला, आहे की नाही. आता मी सहज असं म्हणतो तुझ्या बापाने हेच शिकवलं का. ती मला म्हणते मला परत एकदा सांगा ना तुम्हाला काय म्हणायचं. तसं नाही ग, पप्पांनी मम्मीने सांगितलं नाही का तुला असं करायचं असतं. अच्छा मग ठीक आहे. कुठे भांडणं झाली मला सांगा बरं. काय झालं, फक्त तिने मला माझं इंटेन्शन ठीक करायला मदत केली. यू देअर विथ मी. म्हणजे पहिली क्वालिटी काय आहे, तुमच्या इंटेन्शनवर काम करा, तुमचा हेतू चांगला ठेवा आणि तो हेतू पहिला फिक्स करा एखादा ऍक्ट करताना. आणि जर चुकून काही घडलं तुमच्या हातून तर तुमचा हेतू काय होता हे क्लिअर करायचं. हे बघ माझा हेतू असा होता. आणि दुसरं काय, समोरच्याला त्याचा हेतू ठीक करायला मदत करा. घर असेल, बाहेर असेल, परिवार कुठेही असेल, तुम्ही त्याचं इंटेन्शन. आणि याच्यासाठी काय कराल, फक्त एक गोष्ट 2 वेळा विचारा. एखादा तुमच्याबरोबर ऍक्ट करतोय, रिॲक्ट करतोय, एखादा मिसबिहेव करतोय, त्याला फक्त म्हणा रिपीट इट, सॉरी, कम अगेन, परत एकदा सांगतो का, तो डेफिनेटली त्याचा ऍक्ट. कारण पहिल्यांदा कोणालाच त्याचं इंटेन्शन लक्षात येत नाही, दुसऱ्यांदा 40-50% लक्षात येतं, तिसऱ्यांदा डेफिनेटली तो ठीक करतो. आणि तरी नाही सुधारला तर मग तुमच्याकडे तर खाकीच आहे, त्याचा काही प्रश्नच येत नाही.
यू देअर विथ मी? यस नो? हॅलो? हा. पण तोपर्यंत गोष्टी बऱ्याच सुधारलेल्या असतात. सो ॲसर्टिव्ह मध्ये टू द पॉइंट चालताना पहिला कॉमन गुण आहे इंटेन्शन. खूप महत्वाचं. चेस्टवर हात ठेवा, हृदयाजवळ बोला, मला माझ्या इंटेन्शनवर काम करायचं आहे. यू देअर विथ मी? यस नो? याने गोष्टी सोप्या होतील की नाही? यस नो? आजच्या प्रोग्राम मधून 2-5% तुमच्या आयुष्याला मदत होईल की नाही सर? यस नो? हा. आता अजून मी 2% पण दिलं नाही. 98% जे बाकी आहे ते आपल्याला लंच ब्रेक नंतर करायचं. थांबा, उठू नका. माझं वाक्य संपायच्या आत डोक्यात कॉल तयार झालेले असतात. आपलं जेव्हा पोट फुल भरतं, पोटाला हात लावा, 6 पॅक डेफिनेटली नाही येत. ओके. आपलं पोट जेव्हा फुल भरतं तेव्हा डोकं चालायचं बंद होतं. ठीक आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा नियम आहे, मला माहिती आहे शरीर चालण्यासाठी एनर्जीची गरज आहे, पण अवांतर खाल्लं तर ते पचवायलाही एनर्जीची गरज आहे. म्हणून जापान जे लॉन्जिटिव्हिटीवर काम करतंय, ज्या पण कंट्रीज आणि आपल्या देशातील लोक लॉन्जिटिव्हिटी सोबत आहेत, ते 80%च जास्तीत जास्त जेवतात. तुमचं स्टमक 80%च भरलेलं पाहिजे जर तुम्हाला बेहतर जीवन जगायचंय पाहिजे. किती टक्के? दुसरी गोष्ट, पोट भरलंय हे डोक्याकडे मेसेज पाठवायला जवळपास अंदाजे 20 मिनिटं लागतात. किती मिनिटं? 20 मिनिटं. आणि एवढ्या 20 मिनिटात आपण टोपलभर चपात्या संपवलेल्या असतात. कधी कधी जेवण संपलंय, अर्धच जेवलोय, पण कळतं की तेवढं सफिशियंट होतं. झालं होतं तुमच्या बाबतीत असं? म्हणून आपल्याला जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा 20% कमी जेवा. दुसरं काय, अतिशय महत्वाचा भाग आहे, त्याच्यामुळे आपलं पोट हलकं आणि डोकं हलकं असलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवस आपण डाएटवर सुरुवात करू आजपासूनच. चालेल? यस नो? आणि याची मदत, याच सवयीला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक आजारपणांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. मांसाहार दुपारच्या अगोदर करा जर तुम्ही करत असाल तर. चेस्टवर हात ठेवा, रात्रीपासून बंद. लाऊडर बोला, रात्रीपासून. हे नाही म्हणत मी तुम्हाला, आहार म्हणते. आता तरी बोला. ठीक आहे. सो शक्यतो तुम्ही जो आहार आहे, हेवी आहार सकाळीच घेत चला. ड्युटी आहेत, 12-12 तासाचा परफॉर्मन्स आहेत, नाईट आहेत, ऑफिसर लोकांना पण 1-2 नाईट असतात किंवा आठवड्यातून एखादी असते. सो मेक शुअर दॅट हेल्थवर परिणाम आहाराचा जास्त होतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर जास्त होतो आणि मिसबिहेव होतात. माणसं लिथार्जिक झाली का ऍक्ट क्रिमिनल करतात किंवा आर्ग्युमेंट जास्त करतात. त्याच्यामुळे जे तब्येत वाढत गेली का आर्ग्युमेंट्स वाढत जातात. तुम्ही मेजॉरिटी पाहत असाल. येस नो? राईट? सो थोडं आहारावर काळजी घ्या. कमीत कमी 80% जेवायचा प्रयत्न करा. हळूहळू आपण पुढचा जो सेशन आहे, आता 2:30 वाजलेत, आपण बरोबर 3:25ला भेटायचं इथे. येस नो? राईट? आणि जगातलं बेहतरीन टेक्निक शिकू. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. थँक्यू.